तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आलाय। अपोलो रुग्णालयातल्या सीसीयूमध्ये उपचार सुरू आहेत। तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। त्याचबरोबर लंडनमधील डॉक्टरांचाही सल्ला घेतला जातोय। एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर्सही दिल्लीवरून रवाना झालेत। सध्या त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलंय। दरम्यान तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल विद्यासागर राव अपोलो हॉस्पिटलला मध्यरात्री दाखल झाले। त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी जयललिता यांच्या प्रकृतीबाबत बातचीत केली। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राव यांच्याशी दूरध्वनीवरून जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे। तर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनीही जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे। रुग्णालयात राज्य मंत्रिमंडळातील मंत्री दाखल झाले असून पन्नीरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकही घेण्यात आली आहे। जयललिता यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचं वृत्त समजताच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। तसंच मद्रास आणि अण्णा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। आज होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे। आणि एकूणच या संदर्भात सध्याचे या क्षणाचे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, काय अधिक अपडेट्स येत आहे? चाहत्यांची त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी आपल्याला दिसते। अनेक जण जयललिता यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल? बिलकुल स्वाती, जेव्हा ही माहिती कळाली, बातमी कळालेली आहे, तेव्हापासून काल संध्याकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। अपोलो परिसरामध्ये लाखो चाहते आलेले आहेत, प्रार्थना करत आहेत, यज्ञ सुरू आहे। ज्या लाडक्या त्यांच्या नेत्या आहेत जयललिता यांनी जीवनामध्ये संघर्ष खूप केलेला आहे आणि या आजाराशी सुद्धा संघर्ष करून त्या बाहेर येतील आणि सर्वांशी भेटतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान गृह मंत्रालयाने माहिती घेतलेली आहे आणि या ठिकाणी अधिकची कुमक सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। परंतु आपण जर पाहिलं तर विरोधकापासून ते सत्ताधाऱ्यापर्यंत सर्वांनीच मनोकामना केलेली आहे की लवकरात लवकर जयललिता यांची तब्येत जी आहे ती ठीक व्हावी। आता नुकतंच राष्ट्रवादीचे खासदार आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा ट्विट करून सांगितलेलं आहे की जयललिता यांची तब्येत चिंताजनक आहे, मात्र त्या लवकर बऱ्या होतील अशी अपेक्षा आहे। प्रकृती चिंताजनक आहे, राष्ट्रपतीपासून राज्यपालापासून सर्वच नेते म्हणतात प्रकृती चिंताजनक आहे, परंतु नेमकं स्टेटस काय हे मात्र कोण सांगायला तयार नाहीये। आज मात्र पोलिसांच्या सुट्ट्या सर्व रद्द करण्यात आलेल्या आहे। सकाळी 7 पासून संपूर्ण पोलीस प्रत्येक चौकामध्ये तैनात झालेला आहे। अपोलो रुग्णालय असेल, त्याचबरोबर जयललिता यांचं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल, या ठिकाणी सुद्धा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामुळे एकत्रितच छावणीचं रूप आलेलं आहे या परिसराला। संपूर्ण परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं केंद्र सरकारचं बारकाईने नजर आहे, लक्ष आहे की नेमकं काय होतंय आणि काय करते। परंतु डॉक्टर ज्यावेळेस सांगतील त्याच वेळेस केंद्र सरकार ही संपूर्ण तयारी करणार आहे आणि इतर व्यवस्था सुद्धा केंद्र सरकारला करावी लागणार आहे। त्यामुळं भक्तांनी असेल किंवा चाहत्यांनी असेल त्यांनी शांत राहावं आणि या ठिकाणी गर्दी करू नये, हे मात्र मुख्य लक्ष जे आहे ते सरकारचं असणार आहे आणि पोलिसांचं पण असणार आहे। नक्कीच धन्यवाद रामराजे दिलेल्या या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय विरोधक तसंच सत्ताधारी आणि चाहत्यांसोबतच सगळेच जण सध्या जयललिता यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळते। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या सर्व चिंतेच्या वातावरणात घडू नये म्हणून प्रशासनाची ही नजर या ठिकाणी असल्याचं आणि तसा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।